बहीण काल दिन दावी बोर्डाना पेपर शे भो बहीण कस काय जाई पेपर मना अंग मा ते तर्क माइन राय ना बापू तवय सांगू बठरे सोने अभ्यासले तव या गल्ली मा त्या गल्ली मा या गल्ली मा त्या गल्ली मा बिल्ले उस करत फिरे आता काय तर्क माइन राय ना तुले चिमट्या मुसळा आले उनी का तू परत वत निवळ माहित ती अरे पहिले दुनियानं टेन्शन ही पडेल तू आकू मधमा दबुकड्या टोळानी आटे वयते तदी तुमतना गोया औषधी खायते वयते जपते अरे मरी माय खायदो तुले जवळ तवय मना गोया औषधीच ना काय उचक ना दखडाच तू मरी माय खायदो हा मना आंडोरण्या पैशास ना गोया औषधी खास मी पुन्हा चोट्टानी काही दाबायची का मी दमडीनी शिलगावाला कटा ना मरी माय खायदो शिलगावाला मरतता सोने भाऊ मने पेपर ने कॉप्या तयार हुई ग्यात बो एक कॉपी वरला खिसा मा दोन कॉप्या चड्डी ना खालना खिसास मा आणि अपेक्षित कोहिनूर अंडरपॅन्ट मा फुल तयारी हुई जायले बो मनी कॉप्याच नी क्या बाई साहब काय पण सावडतो रे बो बाई समजा जस कॉल आईले ते मग पकडून जाशील रे जिंग्या आणि मने झाली माझी तयारी मने उंदीर मुसळ्या कुठला बाई ना सुकायल बोमिल स्कॉड काय अंडरपॅन्ट मा टाकीसन तपासतीन का का त्या स्कॉड तुला कागा लागतस ते तुले पहिले सांगितले तुले की मी तपासतो बर का अंडरपॅन्ट मा तुमनं काय काय लपाडेल शेत बाई ना बाळा अंडरपॅन्ट मा टाकीसन तपासतीन का म्हणे जामर बुचक्या टाइम बनना ते अंडरपॅन्ट सहित उघडा करीत तुला तपासतीन तू काय त्यास ना काय जवळ ये का त्याचा साडू लागस तर तुला तपासत नाही त्या बुच्चू बट रे काका ना सापडी जाची बाई काय पोरे हो 10वी ना पेपर आहे मग काल दिन काय तयारी चालू आहे भाऊ एक बी बळवान तोंड मेन निघाल नको पाहिला आपण कॉपी करावं तसं हो बाबा आम्ही इयत्ता 10वीचा म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा जो वर्षभराचा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचे मनन करत आहोत आणि त्या अभ्यासाची आम्ही गटचर्चा करत आहोत बाप रे बाप सूर्य कथा उगना बुवा आज गटचर्चा करत आहोत ओहो बाय बाळवा वरीस भर गटार मधला बॉल काढत तुमले या दिन उन्हात आणि गटचर्चा करत आहोत तर्क बरायला नव्हे ना तर्क परीक्षा इराणी जोगे पेपर आहे काल दिन अहो काकाश्री तुमचे बोलणे रास्त आहे वर्षभरात जेवढा अभ्यास आम्ही करायला हवा होता तेवढ्या प्रमाणात आम्ही अभ्यास केला नाही तुम्ही योग्य बोलता आहात पण जो काही अभ्यास आम्ही केलेला आहे त्या अभ्यासाच्या बळावर आम्ही पेपर देणार आहोत जेवढे मार्क पडतील ते आमचे स्वतःच्या मेहनतीचे मार्क असतील म्हणून आम्ही घाबरत नाही कारण की सिंगल पेपर कॅन नॉट चेंज अवर लाईफ एक पेपर आमचे जीवन बदलू शकत नाही बावड्या तू अभ्यास करेल वरीस भर मा काही ना काही प्रमाण मा त्यामुळे तू टमटम बोल राय ना पण तू मागे या बटेल 3 वांद्रे यसने पुस्तक न पान बी पलटायला नाही भाऊ त्या स्व बडावर कस काय पेपर लिखतीन करे लिखतात का तोंडी पेपर रे ओ काका आमून पेपर बरोबर लिहून टाकू तुम्ही टेन्शन न घ्या जा तुम्ही शेणपून जा आवरून घ्या तू गंचारी पाय उशार काका ना तू ना काय टेन्शन आहे निकाल लागे तर समजी किती बोंब पडेल ते तुम्ही गंमत कशी माहिती का तुम्ही एक गोट सांगस मी तुम्ही 3 बाळा असे सांगितलं मी आपण एका जत्रा जातस जत्रा मा गौत का शेव पापडी लेतस गुईने जिलेबी साखरने जिलेबी लेतस बरोबर आहे का कागद मा पेपर ना कागद मा मग जिलेबी मस्त खाय लेतस शेव चुडा खाय लेतस शेवट तो कागद उरस त्या कागदले आपण त्या हात पुसतस असा गोया चोया करीस तो कागदले हात पुसा का तो कागद असा कोपरा मा फेक देतस त्या कागदले किंमत आहे पण तुमले बळवासली किंमत नाही वाह बा सोने भाऊ काकांटेस तर बेकार इज्जत लिहिली भाऊ आपली ते पका भाऊ पयाड लवकर पयाड पेपरले 5 मिनिटं बाकी आहे बापू बाई तो सिक्युरिटी मधला गुद्देवानी बर का पयाड पका
मंदारी बटा रे बाय वाळवाओ जाशात रे उडी रे कटा रे पेपर कटा राई जाई दरी बटा लवकर ओ पकाबो बाय थांबा रिक्षा थांबा रे ओ थांबा रे बाय मला पेन कर रे घ्या इन बाई ना बाळवा पेपर देवायला जाय ना का तुला खावायला जाय ना रे हा पेन कर टाकीव ना तू बाई ना 30 मार खान ओ काका ना शांत बट मन पा 2 पेन एक लिहिलीस बाई ना पकाबो पयाड पकाबो वर एक्सिलेटर बाईचा इतका धीरे धीरे पयाडतोय का तुझ्या रिक्षापेक्षा तर मीच फास्ट पळतो पयाड पकाबो अरे हेलिकॉप्टरला पोटना गण पास पळस तू 30 मार खान हा इतला पास पळस ते काय मला रिक्षा बटना तू तुला पाय तर पडताना मग राई अरे सोनू दादा रिक्षा खूप जोरात पडते तू व्यवस्थित बस आणि तुझे केस सांभाळ नाहीतर राहिलेले सगळे उडून जातील रे बाबा तू मला विचार नको करू रे तू नेमन तरी बट रे मागला चाक मागून ते पापड उल्याची पापड या काका ओ आईल्या उनी शाळा वा पेपरी लिका किती बॉम्ब पाडत काय माहिती रामबो बाई आज याचा 10वी ना पेपर होता ना सुट्टी घ्या बरं का असं वाटत मला बाई ना मुसळा ते तणाय जायत जेवणास ना ते अरे वंड्याओ मुसळा काय ताणाय घ्यात रे पेपरे लिखात का नाही रे का कोरा सोडी उन्हात रे तुम्ही बळवाओ अहो काकाश्री आज आमचा 80 गुणांचा पेपर होता मी त्यातला 79 गुणांचा पेपर लिहून आलो 1 गुणांचा माझा पेपर सुटला त्याचा मला खेद आहे ओ बाप रे 80 मार्काचा पेपर होता बाई माल ते 30 मार्कांना वाटना आणि 25 मार्कांना लिखीच नाही लागलो मी म्हणतो 5 मार्कांना सोड दूध कसं आहे पैकी जर लिखा ते मनावर इंजाम लावतीन कॉपी ना सोने भाऊ बहिणा झुटाय साला तू मना दोस्त नाही साला तू म्हणे मी 20 मार्कांना लिखा रे पण म्हणतो सोन्या भाऊ मनापेक्षा हुशार आहे साला 20 मार्कांना लिखिरा ना मग मी तुमच्यापेक्षा 5 मार्क कमी लिखा म्हणजे 15 मार्कांना लिखा साला मी ते बहिणा झुटाय साला तू सोन्या भाऊ बाई ना डंगरा हो गदडा तुम्ही गदडा वरीच निघे त्या पेपरेसना अभ्यास करा आणि बळवासनी कमीत कमी त्या कितला मार्काना पेपर शे ते माहिती पाहिजे 80 मार्काना पेपर आणि 30 मार्काना समजीसन 20 नि 25 15 मार्कांना लिखी उन्हात हात तुम्ही बाय बाळवा हो बोली काय राहणार रामभाऊ धराई गेडी टाकतो गोळा वाळवासना कंबरमा जाऊ रे नाना अरे पोरे चला त्यातले का केडीवर ऊन काढा रे हाते पाते मारणे का काय तेसले रे जाऊ दे शिकी जातीन त्या वाळवावी काका आम्ही खरंच चुकलो वर्षभर अभ्यास केला नाही आम्ही असं समजलो कॉपी चालेल कॉपी करून पास होऊन जाऊ पण कॉपीच्या भरोश्यावर बसायचं नाही आम्ही या पुढच्या वर्षी खूप खतरनाक अभ्यास करू आणि कॉपीच्या भरोश्यावर अजिबात बसणार नाही आणि चांगला पेपर लिहू स्वतःच्या जीवावर स्वतःच्या बळावर पेपर लिहू आणि पास हो ते मंडळी हो 10वी ना परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थीसले आणि त्यासना पालकसले येणारा पुढला ज्या 10वी ना पेपर शेत त्यासना करता शुभेच्छा टेन्शन लिहू नका मस्त पेपर लिहा आनंदित राहा जय खानदेश